रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आहे गणाधिपती संकष्ट चतुर्थी। आजच्या दिवशी आईने मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे, जे की मुलांवर असलेली नकारात्मकता, मुलांना लागलेली नजर, मुलांच्या कामामध्ये व्यवसायामध्ये अडचणी येत असतील तर त्यासाठी हा उपाय आपल्याला जो आहे तो करायचा आहे। बघा, मूल अगदी लहान असेल किंवा मोठं असेल तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता। मूल बाहेरगावी शिकत असेल किंवा कुठे बाहेरगावी राहायला असेल तरी देखील आई हा उपाय मुलासाठी करू शकते। आईला अडचण असेल तर वडील देखील हा उपाय आपल्या मुलांसाठी करू शकतात। आता लक्षात घ्या, सगळ्यात आधी सकाळी आपली अर्थात पूजा झाली असेल तर गणपती बाप्पावर आपण अभिषेकही केला असेल, नसेल केला तर आवर्जून करा। 11 वेळा का होईना, शुद्ध पाण्याने का होईना, ओम गण गणपती नमः म्हणून गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करा। असं कुठलंही घर नाही ज्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती नसेल, ज्या घरामध्ये देवघरामध्ये गणपती बाप्पाचा फोटो नसेल। मूर्ती नसेल तर फोटो असेल, स्वच्छ पुसून घ्या, मात्र मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवी। तर बघा, 11 वेळा ओम गण गणपती नमः म्हणून स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा। मूर्ती जागेवर देवघरामध्ये ठेवायची। मूर्तीला बघा, तुम्हाला आता मूर्तीला आपण हळदी कुंकू लावत असतो, मात्र आता तुम्हाला ओलं कुंकू करून घ्यायचं आहे आणि ओलं कुंकू करून ते ओला गंध गणपती बाप्पाला लावायचा आहे। आणि त्या आपल्या ज्या अखंड तांदूळ असतात, ज्याला आपण अक्षदा म्हणतो, ते अखंड तांदूळ त्या ओल्या गंधावरती गणपती बाप्पाला तुम्हाला असे चिटकवून लावायचे आहेत त्यांच्या कपाळाला। त्यानंतर बघा, मुलांच्या हातून 21 दुर्वांची जुडी गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे। मुलांच्या हातूनच एक जास्वंदीचं फूल गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे। मुलं खूपच लहान असतील तर आईने मुलांना मांडीवर घेऊन बसायचं आहे। आता बघा, त्यानंतर तुम्हाला एक दिवा बनवायचा आहे। दिवा हा तुम्हाला कणकेचा बनवायचा आहे। त्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे, हळद घालून पिवळसर दिसेल अशा पद्धतीने एक दिवा तुम्हाला बनवायचा आहे। दिवा बनवताना एवढा मोठा बनवा की त्यामध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 2 ते 3 तास तरी तो दिवा तेवत राहिला पाहिजे, म्हणजे तेवढं तेल त्या दिव्यामध्ये बसलं पाहिजे। आता बघा, दिवा बनवून झाल्यानंतर एकमुखीच दिवा बनवायचा। त्या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात घालायची आहे। दुहेरी कापसाची म्हणजे 2 वातींची एक वात करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। आता बघा, तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटवरती थोड्याशा अक्षदा म्हणजेच अखंड लाल पिवळे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यामध्ये तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेलच टाकायचं आहे, तूप टाकायचं नाही आहे। तुम्हाला त्या दिव्यामध्ये तेलच टाकायचं आहे। तुमच्याकडे पूजेमध्ये वापरलं जाणारं जेही तेल असेल ते तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे। आता बघा, त्या दिव्यामध्ये काही वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत। बघा, आता मुलांना नोकरीमध्ये अभ्यासामध्ये अडथळे येत आहेत, मुलांवर नकारात्मकता असं तुम्हाला वाटतंय की त्यांच्या मनात सतत निगेटिव्ह विचार येतात। त्याचबरोबर बघा, मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही, नोकरीमध्ये खूप प्रयत्न करताय पण यशच मिळत नाही, अभ्यास खूप करताय पण हवा तसा रिझल्ट येत नाही। त्यासाठी आपल्याला त्या दिव्यामध्ये 7 धने जे म्हणजे आपण मसाल्यामध्ये वापरतो ना धणे, ते धने 7 धने तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत। त्यानंतर 2 कापराच्या वड्या, भीमसेनी कापराचे 2 तुकडे टाका, किंवा मग भीमसेनी कापूर नसेल तर जो गोल वडीचा कापूर असतो ते 2 वड्या त्यामध्ये टाकायच्या आहेत। तिसरी गोष्ट अशी की 2 काळी मिरी तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून घ्यायची आहे आणि तो दिवा प्रज्वलित करून गणपती बाप्पाची आरती तुम्हाला त्या दिव्याने करायची आहे। गणपती बाप्पाला त्या दिव्याने तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आणि तुमच्या मुलाला मांडीवर, लहान असेल तर मांडीवर बसा, मोठं असेल तर स्वतः करायला सांगा। आता सेवा सांगते। सेवा अशी आहे की 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे, 1 वेळा संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे। ही सेवा झाली। आता बघा, तिथेच देवघराजवळ एक पाट किंवा आसन टाकायचं आहे। आपल्या मुलाला त्या पाटावरती बसवायचं आहे आणि
जे तुम्ही गंध तयार केलं होतं बाप्पांना लावण्यासाठी, म्हणजे कुंकू भिजवलं होतं, त्याच कुंकवाने आपल्या मुलाला तिलक करायचा आहे. त्याच्या कपाळावरती सुद्धा अक्षदा चिटकवायच्या आहेत. मुलगी असेल तरी आणि मुलगा असेल तरी तरी तुम्हाला करायचं आहे. आणि नंतर जो दिवा, ज्या दिव्याने आपण गणपती बाप्पांना ओवाळलं, त्याच दिव्याने आपल्या मुलाला ओवाळायचं आहे. मुलाला ओवाळत असताना मनामध्ये मुलाच्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी असतील, मुलाच्या प्रगतीमध्ये अडथळे येत आहे, नोकरीमध्ये अडथळे येत आहे, बाप्पा ते सगळं विघ्न तू दूर कर, असं मनामध्ये प्रार्थना करून मुलांना ओवाळायचं आहे. मुलगा 1 असेल, 2 असेल, 3 असेल, तुम्ही त्याच दिव्याने ओवाळायचं आहे. प्रत्येक मुलासाठी वेगळा दिवा बनवण्याची गरज नाही. काही उपायांमध्ये आपल्याला दिवे हे वेगळे वेगळे बनवावे लागतात, मात्र या एका दिव्याने आपण बाप्पांना ओवाळलेला आहे, त्यामुळे त्याच दिव्यांनी आपल्याला आपल्या मुलांना देखील ओवाळायचं आहे. दुसऱ्या दिवशी बघा, हे जे कापूर आहे, त्यानंतर कापूर समजा उडून जाऊ शकतो, पण नाही गेला तर कापराच्या ज्या वड्या आहेत त्यानंतर 2 मिळे आणि 7 धने, हे संपूर्ण साहित्य तुम्हाला घराच्या बाहेर तुळशीजवळ अंगणामध्ये नेऊन एका पंटीमध्ये जाळून टाकायचं आहे. जाळताना सुद्धा माझ्या मुलाच्या मध्ये जीही नकारात्मकता होती, माझ्या मुलाला जीही नजर लागली होती, ती जळून जात आहे आणि माझ्या मुलाची प्रगती होणार आहे. माझ्या मुलाची प्रगती होत आहे, त्याला नोकरीमध्ये यश मिळत आहे, अभ्यासामध्ये यश मिळत आहे, नोकरीमध्ये प्रगती होत आहे, असं म्हणून तुम्हाला ते जाळून टाकायच्या त्या सगळ्या वस्तू. आता राहिला दिव्याचा प्रश्न, तर तुम्ही कुठल्याही मंदिरातल्या एखाद्या झाडाच्या खाली तो दिवा नेऊन ठेवू शकता, जेणेकरून कुठलेही पशुपक्षी किंवा कीटकनाशक तो जो दिवा आहे तो खाऊन टाकतील. तर असा हा उपाय आज संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता.